तसेच अखिल आगरी समाज वारळ मुंबई या ठिकाणी अनेक काही संकट येतात, अनेक काही सुखदुःखाच्या गोष्टी येतात. या सर्वांना सर्व गोष्टी सांभाळून घेताना मुंबईच्या अनेक ठिकाणी राहणारी जी मंडळी आहे या सर्वांना सामावून घेऊन या ठिकाणी कार्य करीत असलेले आमचे आगरी समाजाचे मुंबई अध्यक्ष प्रकाश माळी यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देत आहोत. त्याचा स्वीकार करावा. DJ Asif SK. त्याचप्रमाणे आपल्या वारळ ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सरपंच सौभाग्यवती कविता महेंद्र पेरवी यांनी देखील आपल्या परीनं या ठिकाणी विकासात्मक काम केलेलं आहे. त्यांना देखील या मंडळाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर काम करणारे, त्यांच्याकडे विकासात्मक दृष्टिकोन आहे ते आमचे उपसरपंच श्री किरण चाळके यांना देखील आम्ही या ठिकाणी शॉल आणि पुष्पगुच्छ देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आमचे मंडळाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते श्री गजानन कविलकर कुठे असतील त्यांनी स्टेजवर यावं. तसेच या ठिकाणी आमचे देवस्थान कमिटीचे धुमाळ धोंडू हिरा धुमाळ यांना देखील आम्ही पुष्पगुच्छ आणि शाल देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे आपल्या गुरुदत्त मंडळ मोठ्याळी वारळ मुंबईचे ज्येष्ठ कार्यकर्ते माझे आगरी समाजाचे अध्यक्ष DK पाटील उर्फ धोंडू काशीराम पाटील यांना देखील आम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. गजानन कविलकर त्याचप्रमाणे किरण पाटील कुठे आहेत? किरण पाटील आपल्या अखिल आगरी समाज वारळचे ज्येष्ठ सल्लागार आणि आर पाटील आणि विशेषतः होळी मातेचे उपासक गुरुदत्त विजय मंडळ आदिवाळी वारळ मुंबईचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते श्री केशव रामचंद्र पाटील यांना देखील या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देत आहोत. स्वीकार व्हावा. किरण पाटील त्याचप्रमाणे कालभैरव मंडळ बदल्याळी क्योंकि जैसे ही ये लोग इस टंकी वारळ मुंबईचे अध्यक्ष नवनिर्वाचित आणि एक धडाडीचे कार्यकर्ते आणि एक उद्योजक श्री राजा धुमाळ उर्फ रोहन धुमाळ त्याचप्रमाणे आपल्या आपटेश्वर मंडळ नवानगर वारळ मुंबईचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि एक धार्मिक कार्यामध्ये
हिरिरीने भाग घेणारे आमचे सदानंद जनार्दन भाई पाटील, आपटेश्वर मंडल नवानगरचे विद्यमान अध्यक्ष श्री जनार्दन गौऱ्या म्हात्रे, शॉल आणि पुष्पगुच्छ. आमच्या गुरुदत्त मंडळ मोठ्याळीचे एक नवोदित कार्यकर्ते श्री नरेंद्र धोंडू पाटील यांनी देखील शॉल आणि पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा. DJ Asif तसेच SK. आमच्या मधल्याळी मंडळाचे मधल्याळी कालभैरव मंडळ मधल्याळी मुंबईचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते, एक उद्योजक आणि माजी अध्यक्ष मुंबईचे आमचे मित्र श्री संजय माळी यांना आम्ही या ठिकाणी श्वाल आणि पुष्पगुच्छ देत आहोत. स्वीकार करावा. संजय माळी. नवानगर मंडळाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि खरोखर ज्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील या गावाची सेवा करण्याचं ठरवलं, मंडळाची सेवा करण्याचं ठरवलं, या वयात देखील ते चांगल्या प्रकारे सचिवाचं काम करतात असे आमचे गोवर्धन बाळूजी टावरी यांना या मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ आणि शॉल देत आहोत. त्याचा स्वीकार व्हावा. तसेच या ठिकाणी श्री गुरुदत्त मंडळ मोठ्याळी वारळ मुंबईचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीनं नेपथ्य ज्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मेहनत केलेली आहे, आम्हाला सहकार्य केलेले आहे, म्हणून आमचे अनंत पैर यांना आमच्या मंडळाच्या वतीने आदराने शाल आणि पुष्पगुच्छ देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. DJ Asif SK. तसेच या ठिकाणी मधल्याळी मंडळाचे सचिव श्री चंद्रकांत पाटील यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे गुरुदत्त मंडळ मोठ्याळीचे सचिव श्री दिनेश खोत यांना देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देत आहोत. स्वीकार व्हावा. त्याचप्रमाणे आमचे गुरुदत्त मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अखिल आगरी समाजाचे एक ज्येष्ठ सभासद सदस्य श्री दामोदर पाटील यांना देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा.
त्याचप्रमाणे मधल्याळी मंडळाचे विद्यमान खजिनदार आणि एक धडाडीचे कार्यकर्ते, सर्व धार्मिक कार्यामध्ये पुढे असणारे आमचे किसन धर्मा धुमाळ यांना देखील या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ देत आहोत, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. त्याचप्रमाणे काळभैरव मंडळ मधल्याळी वारळ मुंबईचे माजी अध्यक्ष आणि एक ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक विकासात्मक आणि राजकीय कारणामध्ये सहभागी असणारे आमचे मधल्याळी मंडळाचे विजय धोंडू धुमाळ यांना या ठिकाणी शाल आणि श्रीफल देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच अखिल आगरी समाज वारळचे एक खजिनदार आणि कार्यवाहक, मूर्ती लहान आणि अपंग असून देखील अगदी आवडीनं काम करणारे आमचे अनंत लक्ष्मण म्हात्रे यांना या ठिकाणी आम्ही शाल आणि श्रीफल देत आहोत, पुष्पमालिका देत आहोत, पुष्पगुच्छ देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. DJ आसिफ त्याचप्रमाणे SK. या ठिकाणी आपटेश्वर मंडळ नवानगर मुंबई वारळ मुंबईचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कोणाच्याही सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आमचे बाळाराम जानू म्हात्रे यांना देखील या ठिकाणी आम्ही आज ही भोळीमाता गावसई त्यांच्या घरामध्ये आहे. हे मुख्य फळवाले अखिल आगरी समाजाचे सभा सदस्य आणि आपल्या मंडळाचे कार्यकर्ते श्री दीपक धोंडू म्हात्रे यांना देखील या ठिकाणी स्वाल आणि पुष्पगुच्छ देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आमचे DJ आसिफ SK. आमचे या ठिकाणी प्रकाश योजना करणारे आमचे प्रसन्न वारंगे यांना या ठिकाणी शाल आणि श्रीफल पुष्पगुच्छ देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आमचे या ठिकाणी साऊंड सर्व्हिसवाले श्री धनंजय धुमाळ यांना देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धनंजय धुमाळ. आणि
आज या ठिकाणी जवळजवळ हा 5वा दिवस आहे आणि हे यूट्यूब लाईव्ह करून हा जो प्रसारित केलेला आहे खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना देखील या ठिकाणी शाल आणि मयुरेश यांना पुष्पगुच्छ आणि श्वाल देतो त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आता या ठिकाणी गुरुदत्त मंडळाचे आता या ठिकाणी प्रत्येक पात्र परिचय येतील. DJ तत्पूर्वी मिलिंद पाटील आमच्या गुरुदत्त मंडळाचे कार्यकर्ते मिलिंद पाटील यांना पुष्पगुच्छ देत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मिलिंद पाटील त्याचप्रमाणे मंडळाचे खजिनदार शशिकांत पाटील किरण धुमाळ मंडळाचे कार्यकर्ते हिशोब तपासनीस किरण धुमाळ आणि मंदार पाटील. तसेच या ठिकाणी चुकीची दुरुस्ती आहे की कालभैरव मंडळाचे सेक्रेटरी श्री चंद्रकांत पाटील यांना शाल द्यायची राहिलेली आहे तरी त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच आमचे गुरुदत्त मंडळ मोठ्याळीचे सचिव दिनेश खोत यांना देखील चुकून शाल द्यायची राहून गेली तरी त्याचा स्वीकार करावा. दिनेश खोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री सचिन काशीनाथ पाटील यांना या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ देत आहोत. मंदार पाटील यांच्या हस्ते त्याचा त्यांनी स्वीकार करावा. श्वाल आणि पुष्पगुच्छ. तसेच आमचे सचिव श्री समीर धुमाळ यांना देखील आमचे किरण धुमाळ यांच्याकडून आणि मंदार पाटील यांच्याकडून या ठिकाणी संयुक्त पुष्पगुच्छ देत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी या आमच्याकडे स्वाती खापरे DJ Asif SK. श्यामराव
मिलिंद पेर, शामराव मिलिंद पेर, मिलिंद पेर, मिलिंद पेर, सुबोध मिथुन पाटील, सुबोध मिथुन पाटील, मिथुन पाटील, विजय दर्पण पाटील, विजय दर्पण पाटील, नरेश प्रसाद कविलकर, गोट्या आशीष SK अनिकेत पाटील, गोट्या अनिकेत पाटील, भागुबाई, भागुबाई काय ते? विकास पेरवी, या ठिकाणी गोट्याची भूमिका केल्याबद्दल अनिकेत विपुल रघुनाथ पाटील यांच्याकडून गोट्याच्या भूमिकेला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी संकेत भोपी अण्णा, अण्णा संकेत भोपी, स्वाती खापरे, सुनील पाटील, नामू सुनील पाटील, आणि या ठिकाणी सहदिग्दर्शक स्वाती खापरे, DJ आशीष SK पुन्हाच्या भूमिकेत असलेले आणि दिग्दर्शन केलेले रोहन पाटील, आणि दिग्दर्शक योगेश नागती. त्याचप्रमाणे राम धुमाळ, आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राम धुमाळ, मधुकर धुमाळ, तसेच काशीराम धुमाळ, त्याचप्रमाणे हरिभाऊ पाटील, सदानंद पाटील, किशोर टावरी आणि अभिजित पाटील,
तसेच स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे सेक्रेटरी श्री शुभम म्हात्रे यांना विनंती करत आहे की आपण स्टेजवर यावं. कंटिन्यू 4 दिवस या आपल्या वारा गावातील प्रत्येक नागरिकाला यूट्यूबच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी जे काम स्वराज्य युवा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत करण्यात आले आहे, त्या संस्थेचे सेक्रेटरी श्री शुभम म्हात्रे यांचा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री मधुसूदन रामचंद्र पाटील यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करत आहे. धन्यवाद स्वराज्य युवा प्रतिष्ठान. तसेच मधुकर धुमाळ, हरिभाऊ पाटील, सदानंद पाटील, शशिकांत पाटील, भाई मोपी, कुणाल आणि कुणाल पाटील, सुभाष धुमाळ कुठे आहे? DJ Asif SK. माजी अध्यक्ष एकनाथ पाटील, रामनाथ कविलकर, श्रीकांत पाटील, जनार्दन पाटील, आमचे जनार्दन पाटील, जनार्दन नथुराम पाटील, चंद्रकांत कविलकर, नेपथ्यकार चंद्रकांत कविलकर, काशीराम मोपी, श्रीकांत पाटील, अर्जुन कविलकर, अर्जुन गोविंद कविलकर, काशीनाथ दुबाळ. आता या ठिकाणी आपण सर्वांनी हा सत्कार समारंभ अगदी शांततेने पार पडल्याबद्दल, तसेच संतोष बिराडी, तसेच मेकअपमन भूषण आढाव, भूषण आढाव, आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रम शांततेने पार पडल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी शतशः ऋणी आहे. आणि ज्या सर्व मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व सभासदांनी या ठिकाणी अगदी मेहनत करून हा एवढा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडल्याबद्दल पुन्हा मी त्यांना शाब्दिक पुष्पगुच्छ देऊन त्यांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण हे जे आपल्या सर्व मंडळाचे 4ही नाटकं आपण शांततेने या ठिकाणी पार पाडली,
मोठ्याळीचा गुरुत्व मंडळ मोठ्याळीचा आपण या ठिकाणी वादळ हे नाटक पाहिलेलं आहे. जीवनामध्ये वादळ कसं निर्माण होतं थोड्याशा चुकीमुळे ते आपण पाहिलेलं आहात. त्याप्रमाणे कालभैरव मंडळ मधल्याळीचा या ठिकाणी गगनवेद हे नाट्यपुष्प आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी एका सत्यवादी प्रामाणिक इन्स्पेक्टरची या ठिकाणी भूमिका कशी असते, प्रामाणिकपणाचं फळ कसं असतं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. काल आपण तूच बायको म्हणून तूच हवी आहेस हे नाटक आपटेश्वर मंडळ नवानगरचे या ठिकाणी सादर करण्यात आलं. खूप चांगलं नाटक होतं. प्रेमाने आपण जी स्त्री आहे प्रत्येकाला अशी वाटते की आपण या ठिकाणी आपली पत्नी व्हावी, बायको म्हणून तूच हवी आहेस. यासाठी त्या स्त्रीच्या अंगामध्ये कसे चांगले कलागुण असतात हे काल तुम्ही पाहिलं. आज आपण या ठिकाणी बहिणीसाठी भाऊ काय आत्महत्या करतो, काय करतो याची जाणीव या कार्यक्रमामध्ये आपल्याला नाटकामध्ये पाहायला मिळाली. आपण सर्वांनी शांततेनं राहिलात. या आगरी समाजाला, देवस्थान कमिटीला शांततेचं सहकार्य केलं त्याबद्दल खरोखरच या सर्व देवस्थान आणि अखिल आगरी समाजाच्या वतीने मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आज या ठिकाणी हे कार्यक्रम पार पडल्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि उद्या आपल्या या होळी उत्सवाचं विसर्जन आहे. सर्वांनी शांततेचं या ठिकाणी आपण पालन केलं. तसंच उद्या देखील शेवटचा होळी विसर्जनाचा कार्यक्रम आहे, धुळवडचा कार्यक्रम आहे. तेव्हा शेवटचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी एकमेकाच्या हातात हात घालून कोणत्याही प्रकारचा वितंडवाद होणार नाही याची खबरदारी घेऊन अशाच प्रकारचा आनंद घ्यावा आणि हा मातेचा उद्या विसर्जन करावा अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करून या ठिकाणी चुकून कोणी राहिला असेल त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे, ही भावना मनाशी ठेवून आमच्या श्री गुरुदत्त विजय नाट्य मंडळ महादेवालीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि एक शाल अर्पण करीत आहोत रसिक जनता जनार्दनासाठी. त्याचा या ठिकाणी आपण मनामध्ये स्वीकार करावा अशी विनंती करून पुढील कार्यक्रमाला अध्यक्षाच्या हस्ते आणि उद्या या ठिकाणी महिला दिवस आहे. उद्याचा महिलांचा खास दिवस आहे. महिलांनी सकाळी पहाटे उठून रांगोळी वगैरे काढून आणि सगळ्या महिलांना एकमेकीला भेटून हा महिला दिन साजरा करावा अशी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी विनंती करून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सत्कार समारंभाचा पूर्ण झाला. राम राम मंडळी. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील अंक फार चांगला आहे, आपण पाहिल्याशिवाय जाऊ नये. त्याचप्रमाणे कैलासवासी शांतीबाई गोविंद चाळके यांच्या स्मरणार्थ श्री वैभव गोविंद चाळके यांच्याकडून या कार्यक्रमाला 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. 1111 रुपये. अनिकेत चाळके आणि शुभम म्हात्रे यांच्याकडून प्रसादसाठी सर्व पात्रांसाठी 200 रुपयाची पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे गुरुदत्त विजय मंडळ महादेवाली वारळ मुंबईचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जे खरोखरच या ठिकाणी समाजसेवेमध्ये अगदी